आम्ही जातो घरी आता. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये, ज्याचं नाव आहे अत्तर ब्लॉग्स. आम्ही आलोय आता लालबाग मध्ये. तर आज आपण बघणार आहे लालबाग शहराचं डेकोरेशन आणि केवढ्यापर्यंत तयारी आली आहे प्रवेशद्वाराची लालबाग शहराच्या. आणि आपण असे लालबागमध्ये खूप भरपूर सारे दुकानं फिरणार आहोत. आपण जस्ट लालबाग शहराच्या गेटच्या समोर तुम्ही बघू शकता पूर्ण स्वर्ग. भाई फुल या वर्षीचं डेकोरेशन एकदम नेक्स्ट लेवल होणार आहे. आणि 10 दिवस सुखाचे. तर मित्रांनो, तुम्हाला जर का तुमच्या घरच्या गणपतीसाठी डेकोरेशन काय हवं असेल किंवा दिखावा असं काय बनवायचं असेल तर आपल्या इकडे लालबाग मध्ये खूप सारे दुकान आहेत. तिकडे तुम्ही येऊन लालबागच्या मार्केट टाइप मध्ये लालबागच्या गेटच्या समोर सर्व प्रकारचे डेकोरेशन भेटतात. इझी करायचं लालबाग मध्ये. आणि आता आपण इकडनं पुढे बघू शकतो की आता वेगवेगळी दुकान आहेत वेगवेगळ्या याची. जी डेकोरेशन तुमच्या घराच्या गणपतीसाठी हवी आहे तुम्ही ती घेऊ शकता. तुम्ही बघू शकता समोर आता डेकोरेशन नाही तर मित्रांनो आता वाजलेले आहेत 6:30. अजून लालबागला जे तेजू काय मेचे ते गणेश गल्लीचं बाहेरून डेकोरेशन बघू शकता. हे बघा प्रवेशद्वाराचं अजून चालू आहे काम आतमध्ये पण. आता 4-5 दिवसानंतर किंवा अजून 15-20 दिवसानंतर ही डेकोरेशन पूर्ण होईल आणि आपलं लालबाग परत त्याच तालात आणि त्याच जल्लोषात पूर्ण 10 दिवस आपण त्याच जल्लोषात उभं राहू आणि हवानं फुल मजा. आता आपल्या गणसंकुलच्या समोरच बॅरेल लावायला सुरुवात केली, म्हणजे बॅरिगेट, जेणेकरून कोणी त्याच्यावर चढू नाही शकत. आणि अशाच मूर्त्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत. जसं की आधी पोस्टर लागलेले आहेत आगमनाचे. मंगलमय आपला गणसंकुलचा गेट इथून आपला परळचा राजा 29 तारखेला निघणार आहे. कोण कोण येणार त्यांनी कमेंट करून सांगा. 29 तारखेला आपल्या परळचा राजाचं आगमन आहे. आणि उद्या महादेववाडी म्हणजे परळच्या मोर्याचं पण आगमन आहे. तर तुम्ही नक्की येत आहे ना 12 वाजता. आता आपण चाललेलं आहे परळच्या राजाचं प्रवेशद्वार बघायला. काम चालू आहे आता प्रवेशद्वाराचं बघा. जोरदार काम चालू. सिनेमॅटिक शॉट दाखवतो तुम्हाला. सिनेमॅटिक शॉट परळच्या बाहेरून जो दृश्य दिसतोय तो तुम्हाला दाखवण्याचा आम्ही या व्हिडिओ मध्ये प्रयत्न करत आहे. आणि आता आपण तिकडे चाललोय आणि आता आपण आलो आहे परळच्या दिशेने जायला, म्हणजे सिमेंट जवळ आलेलं आहे. बघू शकता तर आता इकडे आपल्याला चिल्लम चिल्ली चालू आहे गार्डन. चिल्लम चिल्ली नुसते बघा फक्त चालेल बघू शकता तुम्ही. भावानी मानवाला घेतलंय तुम्ही बघू शकता आपल्या भावाचा पोट ह्याच्यात पूर्ण असतं, म्हणजे बिल्ड टाईप. जसं 4-5 जण राहू शकतात असं घर बांधून ठेवलेलं आहे भावाने. 4-5 कोंबड्या राहतील एवढं घर बांधून ठेवले भावाने. काय नुसतं चिकन लेग पीस वर जात असतो. विषय त्याचा तो आहे, नुसतं चिकन लेग पीस. आता जेवतच नाही, कारण बघू शकता तुम्ही केवढा पातळ आहे. पातळ बोलतोय भाऊ आपला. पातळ काय असतं? पातळ तुम्हाला आम्ही काय बोल काय करताय लोक काय आम्ही आलेलो आहे आता नरेबारच्या इथे. परळचा राजा आहे बघ. प्रवेशद्वाराचं काम चालू आहे.
आमच्या तिघांची आयडी तुम्हाला इंस्टावर भेटून जाईल. आयुष रोराज 45K, ऑफिशियल सार्थक आणि कायरे अत्तर. हे आम्ही असे तिघं रील एडिटर आहे. आणि आम्ही दोघं रील एडिटर आहे. हे बघा प्रवेशद्वार बघा काही आता भव्य दिव्य असं प्रवेशद्वार असणार आहे. आपलं आता नवीनच रील क्रिएटर सुरू होणार आहे आणि मला विश्वास आहे तुम्ही तर याला सपोर्ट कराल. करतील सपोर्ट ना. हो भाऊ आपला वजन पण घेतो. मित्रांनो आपला हा मित्र आहे ना त्याचं घर आता जरा खाली आहे म्हणजे श्रावण सुरू झालं ना म्हणून आपलं हे 5 कोंबड्यांचं घर खाली आहे आणि ते असं म्हणजे आपलं घर 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 काय पांचवान काय घर पांचवान का चिकन घर पांचवान का चिकन घर काय माणसं पांचवान का चिकन घर चिकन घर बघू शकतो. बघू शकतो काय करतो. राजाची मूर्ती आहे इकडे छोटी आणि मुंबईच्या राजाची पण आहे. विश्वविक्रमी मुंबईचा राजा आहे ग्रेट ग्रेट. आता आपण जाऊ कारखान्यात आणि छोट्या मूर्त्या बघूया आपण. मित्र आता जॉईन होणार आहे आपल्यासोबत. लाल मैदानच्या इथे आहे. तो भेटेल आपल्याला आता. लपडी चालू आहे. लपडी नको करू. लपडी नको करू. लपडी कशाला करताय. आमचा मित्र आता येतोय बघा. चमडी आहे. भाई आता बघा. बघितलं पण आता काय मग कचऱ्यात काढलेला होतो. आता स्किन केअर वाट एवढी चांगली स्किन होती यार, आता काय करायचं. चॅटिंग करतोय. कुठे चॅटिंग कर, चीटिंग करेल ती. थांब रे. आता हे बघ गाडी, आता आपण जातोय टूर हे येऊन पॉलिशला. हेच पिकून असे मारेल ना. कशाला आणलं रे याला? हम्म? मी बोललेलो कुठे तरी यायचं सांगायचं रे आधी. सार्थक आहे सोबत. लालबागला गेलेलो आम्ही. हा? डेकोरेशन बघायला मनारी पार्क करून आलो. कुठे गेले रे? तर मित्रांनो हे बघा चेक करूया आणि इकडे पाहून बघूया आपण. आम्हाला जनरल मध्ये वाईफ हे बघू शकता. एस्थेटिक पोजेस बघू शकता तुम्ही. एस्थेटिक पोज एकदम डेंजर. आमचा फंड काय बोलशील. ब्लॉग मध्ये आलायच पहिल्यांदा. अरे बंड्याची अंडी फुटली रे बंड्या गेला रे. बड्डेची नाही, चिंट्याची. चिंट्या, आपला आता आयुष्य सांगायला. पिंटू आयफोनची फीचर ए चल आयफोन नाही बंद कर. चल चल बंद कर. बंद कर. काय याला समजा भाई. सबस्क्राईब पण महाग आहे. स्वस्त आहे पण महाग आहे. माहिती आहे ना तुला काय पण आपण. म्हणजे स्वस्त पण महाग. हे बघ ना, हे बोलतोय स्वस्त आहे पण महाग आहे. भाई लोगो मध्येच गार होतात. काय बोलतो. लोगो मध्येच गार होतात पब्लिक. आपण काय आता शांत झालं काय. हिला बघा शांत झाले. दात पडले. त्याच्या खिशामध्ये तोंड भरणार. सार्थक एक संभाटाचा रॅप होऊन जाऊ दे. सार्थक माच करतो फक्त माच करतो तुमच्या फ्युचरचे प्लॅनिंग मी आज करतो. स्वतःची मेहनत स्वतः आज करतो.
यो यो अरे माफ करतो 70 माफ करतो. काहीतरी बोल रॅप प्लीज. अरे भांड्याची मला रॅप नाही काय अडा म्हणतोस रे रोज रॅप खरं तर खरंय रोज 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 रॅप बोलत असतो हा? कधी आम्हाला एक बडा बोलतो रोज. बंड्या एक कमळा बंड्या पण तू मोठे झाल्यावर रॅप कसा बोलणार भाई? तू व्हिडिओ मध्ये येण्याच्या आधीच तू खाली दिसणार. तोंडाने बोलणार ना. तोंडाने बोलतो नाकाने तर बोलतो अर्धा भाव. हे काय बोलतो नाकाने बोलतो. हळूहळू बोलते उजड़ा ये नवैन सब उजड़ा यादी बजा के मैं टिगड़ा. तू पहिले ते पागल. अरे घरी जाऊया. ये भैया दिखने रे कितने दिन हो गए क्यों रे ये स्कूल से निकाल दे इसको. क्या है आवाज नीचे तो आवाज ऊपर. सब उजड़ा बस चला घरी आपल्या घरी निघा चल शूज बीज नंतर पॉलिश कर. अरे हात सोड हात सोड. हा चल. डोळे बघ डोळे बघ डोळे बघ डोळे बघ भाग भाग. तू चॅटिंग चॅटिंग हो प्रायव्हेट आहे सॉरी प्रायव्हेट. चॅटिंग नाही होऊ शकते हो, बंड्याची. आम्ही जातो घरी आता. हा चल अरे मी पण आहे थांबा ना. चला थांबा. चल चल धावत धावत निघूया आता. मस्त घरी जाऊया. टीव्ही बघूया. मी ब्लॉग एडिट करतो आणि मी झोपतो. आणि मी नाश्ता करतो आणि झोपतो डायरेक्ट. आमची प्रॅक्टिस चालू आहे आता. प्रॅक्टिस कसली. आमची प्रॅक्टिस फ्री फायरची. आम्हाला ई स्पोर्ट्स खेळायचे. जुवाय बनणार आहे. अज्जू भाई हा किंवा नाही राईस स्टार डायरेक्ट ओ राईस स्टार. ओए भाई साहब खेलने का राईस आता है स्टार. क्या? खेळायला येतं का हे? येतंय डायरेक्ट हेडशॉट. हेडशॉट म्हणजे काय. हेडशॉट मतलब खोपडी खोलना लेगा. मेरा बच्ची. हा, चांगला शब्द आहे. असे येतात group मध्ये. येतात आणि जातात काय गाईस. आई हे बघू शकता इकडे काहीतरी तयारी झालं मला पण नाही काय काय बोलतो रे. आता केमच्या आत्मानं जाऊया मित्रांनो आपण. हा चल गेम मधून जाऊया. तुम्हाला दाखवतो केम कसं असतं. कुत्र्यांची मजा घेऊयात चला. चला चलो. तर मित्रांनो आम्ही आता टीम मध्ये एंट्री मारलेला आहे. इकडे एक पण कुत्रा नाही. हा बोल ना. आणि तुम्हाला आता ही जागा कशी वाटते आम्हाला सांगा. तिथे आपण निवांत बसतो जरा वेळ. समोर पाणी फाउंटन असं काय बोलतात त्याला काय माहिती. आपल्याला पण नाही माहित हा. आहे. तिथे असं पाणी असं असं पडत आहे. पण ते असं म्हणजे बसायला पण मजा येते. तिथे पाणी बघायचं पाण्याचा आवाज फुल मजा. आणि या लाईटी बघून तर मजा. आणि उद्या इंडिपेंडन्स आहे. आपल्या देशाला आज 80 वर्ष झालं. आणि 80 तिकडे वर्ष कलर दिसतो हे तुम्हाला बच्चा नको देऊ. आणि तिकडे त्या लोकांना वाटतं मी बच्चन येतो पण मी एक क्लायमेट बघा सीन बघा गाईस एक नंबर. मला अभिमान आहे मी या देशाचा अभिमान आहे. दुसरं बोल. दुसरं काय भाई देशाबद्दल आपलं प्रेम आहे आपण बोलणार. आता आपण इकडे बघू शकतो लाईट. तुम्ही किती मस्त प्रकारे लाईट लावली. आणि ही प्लेस बसायला पण मजा येते. लयच मजा. इकडे तुम्ही फोटो पण काढू शकतो. फोटो काढला तर काय हा काय फोटो निघतात. मी आता भाई आता जरा ब्लॉग जरा 2 मिनिटं पॉज करून 1-2 फोटो काढेन. तर तुम्ही माझ्या इंस्टावर बघू शकता. आणि आला तर फॉलोच करा. मी असं म्हणतो फॉलो करा. करा नक्की करा फॉलो सगळ्यांनी करा. परत एकदा तुम्हाला आयडी सांगतो. आयुष रुराज 45K
ऑफिशियल सार्थक कायरे अथर्व आणि आमचा मित्र मी Follow कलाकार करा आयुष. इंस्टावर. मी कलाकार तो आयुष. आता घरी झोपलाय म्हणून त्याची 12वी चालू आहे. 12वी चालेल. आता ब्लॉग इथेच एंड होत आहे. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. तर घरी जातो ब्लॉग एडिट करतो. हे बघ हे बघ. भाऊ आपल्या कधी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आणि परत सांगतोय सबस्क्राईब नक्की आणि बेल आयकन पण दाखवा आवडली असेल तर.